महानगरपालिकेच्या वतीने नांदेडमध्ये हे शंकरराव चव्हाण सभागृह याचं नूतनीकरण करण्याचं आणि त्यातून त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदय हा आयुक्त महापालिका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं आज पुनर्लोकार्पण ज्याला म्हणू ते करण्यात आलेलं आहे। अति सुंदर प्रेक्षागृह झालं आहे। साधारण 850-900 क्षमता असलेलं हे अद्यावत असं वातानुकूलित सभागृह झालेलं आहे। नांदेडवासीयांची गरजही होती ते चांगलं मेंटेन व्हावं अशी आमची भावना आहे। नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू अगोदर होतीच, पण ते अद्यावत झाले हे लोकांसाठी अतिशय चांगली बाब आहे। गेल्या 20 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी नाट्य संमेलन घडवलं होतं आणि नांदेडकरांना फार मोठी मेजबानी होती। तेव्हापासून असं काही घडलेलं नाही। आता राजकीय नाटकं चालूच असतात, बाकीच्या नाटक करण्याचा प्रयत्न करू आम्ही। बोलताना चांगल्या भावना व्यक्त केल्या। सर्व राजकीय नेते जे आहेत विकास एकत्र आले, मात्र नांदेडच्या प्राधिकरणावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार आरोप केले जातात। आरोप करायचा प्रश्न कुठे आहे? असं आहे, मतभिन्नता असू शकते ना, विकासात्मक कामासंदर्भामध्ये वेगवेगळी मतं असू शकतात। व्यक्तिगत काय याच्यामध्ये असं आहे, विकास शेवटी विकास साध्य झाला पाहिजे हा आहे आणि विकास साध्य करताना जी लोकशाही मार्गाने ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या झाल्या पाहिजे। नांदेड जिल्ह्यातील बोगस डांबरी रस्त्याचा प्रश्न आढळून आला आहे। अनेक ठिकाणचे रस्ते हाताळून मग कारवाई करावी ना, ज्या ठिकाणी असं दिसत नाही त्या ठिकाणी चौकशीवर कारवाई झाली पाहिजे। डीपी प्लॅन की प्राधिकरण काय मी म्हणून डीपी प्लॅन म्हणलो, डीपी प्लॅन तर आवश्यक आहे ना, प्राधिकरण करा किंवा न करा हा विषय नाही आहे। डीपी प्लॅन हा विषय सर्वस्तर वेगळाच आहे। नियोजन कुठल्याही गोष्ट करताना त्याचा एक आराखडा करावा लागतो आणि डीपी डेव्हलपमेंट प्लॅन हा नियोजनाचा भागच आहे। त्यामुळे डीपी प्लॅनचा आणि प्राधिकरणाचा संबंध असा नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।